नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच तुम्हाला बोललो होतो म्हणजे 30 ऑक्टोबर मध्ये साधारणतः 30 ऑक्टोबरला DCC म्हणजे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेशन बँक, ज्याला आपण म्हणतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जेवढ्याही महाराष्ट्रामध्ये आहे यामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्या संदर्भातला GR होता आणि ह्या GR मध्ये लोकलच्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 70% व्हॅकन्सी या पदांमध्ये असणार आहे. सो एक चांगली बातमी 2-3 दिवसापूर्वी मला सांगितली होती आणि आता जवळपास महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमधील ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती प्रक्रियेची ऍड यायला सुरुवात झाली आहे. त्यातली सुरुवात पहिलीच आहे, पुण्याची जाहिरात आलेली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 पदांची जाहिरात आहे. पद आहे लेखनिक, खूप चांगलं पद आहे. पेमेंट सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. सो सध्या सुरुवातीला समजून घेऊया ही जाहिरात नेमकी आलेली आहे, कधीपासून फॉर्म भरायचा आणि याचे निकष काय असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. परीक्षा कोण घेणार ते पण मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी सर्वसमावेशक सरसेवा भरती TCS IBPS पॅटर्न नुसार आपल्याकडे 5 नोव्हेंबरपासून बॅच स्टार्ट होते आहे. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ह्या बॅचमध्ये तुम्हाला मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान हे चारही विषय टू द पॉईंट शिकवले जातील. TCS IBPS पॅटर्न नुसार असतील आणि या बॅचची फी 1999 प्लस GST असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो लगेच जॉईन करा. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्हाला टू द पॉईंट शिकवणारी टीम आहे. युट्यूबवर लेक्चर बघू शकता. याच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच लगेच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. ही बातमी तुमच्या समोर सोशल मीडियाला येते, अजून ऑथराइज वेबसाईटला अजून आलेली नाही. याची तुम्ही पुष्टी करू शकतात किंवा तुम्हाला करण्याची गरज असेल तर करू शकतात. पण मी असं सांगेल तुम्हाला की याची डिटेल जेव्हा येईल ते पण मी तुम्हाला सांगतो. सध्या सोशल मीडियावरती ही ऍड फिरते आहे. त्यात त्यांनी सांगितलेली बातमी अशी आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मराठीत पुणे, हा पुण्याचा ऍड्रेस पण त्यांनी दिला, BGR रोड पुणे. लेखनिक पदाची ऑनलाईन सरळ सेवा भरती होणार आहे आणि त्यात त्यांनी सांगितलंय 434 रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. आता यामधला पहिला मुद्दा आपण बघूया की यामध्ये बँकेच्या संकेतस्थळावरती परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे 1 डिसेंबर पासून ते 20 डिसेंबर पर्यंत. सो अजून फॉर्म सुटलेले नाहीये, अजून वेळ आहे, जवळपास 1 महिना वेळ आहे. ह्या 1 महिन्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचे. तुम्हाला माहिती असेल स्थानिक स्वराज्य समितीच्या आता निवडणुका येणार आहे स्थानिक स्वराज्याच्या. ह्या निवडणुकीच्या अगोदर ह्या ऍड देणं गरजेचं आहे, कारण निवडणुकीच्या कालावधीमध्ये ऍड देऊ शकत नाही असा निवडणूक आयोगाचे निर्देश आहे. सो कदाचित या 2-3 दिवसामध्ये पुष्कळ जाहिराती येण्याची शक्यता आहे. त्यातली ही जाहिरात आहे. मात्र फॉर्म सुरू होणार आहे 1 डिसेंबरला. ऑनलाईन परीक्षा तुम्हाला ते कळवणार आहेत, प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासंदर्भातलं पण डिटेल्स ते कळवणार आहे. कागदपत्रे, पडताळणी, मुलाखत दिनांक सर्व तुम्हाला संकेतस्थळ, कोणतं संकेतस्थळ आहे, pdcc.bank.in/career यावर तुम्हाला बघायला मिळेल. आता यामध्ये सूचना त्यांनी काय सांगितलं हे पण नीट लक्षात घ्या. पहिला मुद्दा त्यांनी सांगितला आहे, पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी, कुठले, पुणे जिल्ह्यातील रहिवासी पाहिजे असणाऱ्या उमेदवारांकरिता 70% पदे राखीव आहेत. उर्वरित 30% पदे जिल्ह्याबाहेर उमेदवारांकरिता खुली आहे. जिल्ह्याबाहेर म्हणजे पुणे जिल्हा सोडला तर उर्वरित महाराष्ट्रातले उरलेले जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ह्या 30% जागांसाठी. परंतु जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर पदे भरली जातील. म्हणजे जास्तीत जास्त इथे काय आहे, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इथे काय दिली आहे, सूट दिलेली आहे किंवा त्यांना राखीव ठेवलेल्या जागा आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र, ज्याला आपण आदिवासी प्रमाणपत्र किंवा डोमेसाईल म्हणतो, अपलोड करणे बंधनकारक राहणार नसेल तर काढून ठेवा. अजून 1 महिन्याने फॉर्म सुटणार आहे, लगेच कामाला लागा. पुण्याचं डोमेसाईल असणारं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. उमेदवारांनी अपलोड केलेल्या आदिवासी प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल. सो याची पण काळजी घ्या. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्यानंतरच रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक राहणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारण असल्याची खात्री करूनच घ्यावी. आता या पात्रतेबद्दल त्यांनी अजून काही सांगितलेलं नाहीये. तुमच्या मनात प्रश्न असेल सर पात्रता काय सांगा, वयोमर्यादा काय सांगा, परीक्षेचा पॅटर्न कसा आहे सांगा, परीक्षा कोण घेणार ते पण सांगा, परीक्षा कधी होणार ते पण सांगा. त्याची डिटेल्स त्या वेबसाईटला टाकणार आहे असं त्यांनी
माहिती दिली आहे. सो त्याची अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे. फक्त ही एक ॲड फिरते की 1 डिसेंबरला फॉर्म भरणं सुरू होणार आहे. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. बँकेने सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या, पात्रता, निकष, निवड प्रक्रिया, कार्यपद्धती इत्यादीमध्ये बदल करण्याचे त्यांना काय अधिकार असणार आहे. तो चांगली जाहिरात आहे. पुण्यामधली जाहिरात आहे. 434 पदांची जाहिरात आहे. आणि या संदर्भातलं बघा म्हणजे एक GR आला 31 ऑक्टोबर 2025चा. GR आला. GR होता सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ, निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत 31ला हा GR आला आणि 4 तारखेला पुण्याची ॲड पण आली. उद्या परवा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती येऊ शकतात. आणि यामध्ये परीक्षा कोण घेणार त्यांनी ह्या GR मध्ये सांगितलं होतं. 3 कंपन्या त्यांनी दिले होते. एक होती IBPS, दुसरी होती TCS आणि तिसरी होती MKCL. या तिघांपैकीच एक कंपनी निवडली जाईल असे त्यांनी GR मध्ये सांगितलेलं होतं. जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना संधी मिळणार हे पण त्यांनी GR मध्ये सांगितलं. आणि आत्ताच्या ॲड मध्ये पण त्यांनी दिलेलं आहे. 70% जागा त्या जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना आहे आणि 30% जागा ह्या बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांना असणार आहे. सो याबाबत अलर्ट राहा, तयारीत राहा, तयारी चालू करा. आणि तयारी चालू करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. त्या घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा प्ले स्टोअरवरनं हे ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट ती बॅच परचेस करून तयारी लागा. कारण ही सरळ सेवित जाहिरात आहे, लेखनिक पदाची जाहिरात आहे, चांगली जाहिरात आहे. काही अडचण असेल तर 8888 या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.